नमस्कार. सध्या मराठा आंदोलन जे काही छेडलं जाणार आहे, आता मुंबईसाठी जे काही चलो मुंबई आंदोलन सुरू आहे, त्यावर आता दुसरीकडे ओबीसीचे नेते समजणारे लक्ष्मण हाके वारंवार मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत. काय आहे की मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन उभारलंय. त्यांनी आरक्षणासाठी अनेकदा उपोषणं देखील केली. दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी आंदोलनाची जी काही हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा हा मुंबईमध्ये अक्षरशः धडकणार आहे गाड्यांसमोर. हा मोर्चा गेल्या मोर्चांपेक्षा 5 पट मोठा असेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी इथे सरकारला दिलाय. नेमकं काय आहे, हाके काय म्हणतायत, जरांगेंचं काय आहे, फडणवीसांविरोधात काय आग त्यांनी ओकली ते अगदीच बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे गावागावांमध्ये जाऊन मराठा बांधवांच्या भेटी घेत आहेत. गावागावात बैठका होत आहेत. यावरून आता वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. आरोप प्रत्यारोपाला वेग आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना टार्गेट करून जोरदार हल्लाबोल केलाय. जरांगे पाटील यांच्या या बैठका सरकार पुरस्कृत असल्याचं हाके यांनी इथं म्हटलंय. सरकार याला पैसा पुरवते आणि या सगळ्या गोष्टींना आता त्यांच्याकडनं दुजोरा देखील देण्यात येत आहे. नेमकं हाके काय म्हटले जरांगेंविरोधात तेही आपण जाणणार आहोत. की मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीड जिल्ह्यातल्या माजर सुंब्यात एक निर्णायक बैठक होत आहे. या बैठकीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत असल्याचं हाके यांनी सांगितलं. पुढे बोलताना झुंडशाही आहे आणि या जरांगेला तुम्ही घाबरू नका. फडणवीसांना देखील त्यांनी इशारा दिला, या झुंडशाहीला घाबरू नका, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि तुमच्या वेळेस देखील आम्हीच उभे आहोत ज्यावेळेस तुम्ही मतदानाला उभे होतात. सगळ्या गोष्टींमध्ये 10 ते 15 लाख रुपये या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी त्यांना देण्यात येत आहेत. मराठवाड्यातल्या मोठ्या छोट्या गावातही मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागले आहेत. ओबीसी मध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा प्रयत्न हा मराठा समाजाचा चालू आहे, हे मनोज जरांगेंनी ओळखलंय आणि त्याच्या विरोधात लक्ष्मण हाके बोलत आहेत. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आज बीड येथील जाहीर सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडेबोल हल्लाबोल टीका केलेली दिसते. सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी मराठा आरक्षण मिळणार, हे ओबीसी कोट्यातूनच असा निर्धार व्यक्त करत त्यांनी चलो मुंबईचा नारा दिलाय. आता या निर्णयानंतर राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उधाण आले की नेमकं घडणार तरी काय, फडणवीस जी काही सिच्युएशन आहे ती हाताळणार कशी. सभेत बोलताना मनोज जरांगे परत बोलले की देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या चाली बंद कराव्यात. आमची मुंबईला जाण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मराठवाडा खानदेशामध्ये फोन येत आहेत, मुंबईला येण्यासाठी गाड्या सज्ज झाल्या आहेत. सरकारचं काय, सरकारचा बाप जरी आला तरी आता ओबीसी कोट्यातूनच आम्ही हे आरक्षण घेऊन पुढे जाणार आहोत. पुढे बोलताना त्यांनी मराठा समाजाला उद्देशून सांगितलं की मराठ्यांनी समजून घ्यावे की अंतिम टप्प्यात आल्यावर काही लोक मागे सरकतात. विजय जवळ आल्याचे वाटते तेव्हा कशाला जायचं परत, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. यावेळेस पराभवाची शक्यता निर्माण होत नाही, पण आता घरात झोपण्याचे दिवस राहिले नाही. आता सरकारला ठणकावून सांगण्याची ही वेळ आहे आणि हे आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा मनोज जरांगे यांचा निर्धार आहे. सगळ्या गोष्टी पाहता सरकारची जी काही धावपळ चालू आहे, हे जे काही आंदोलन आवरायचं कसं, निवरायचं कसं, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला बघण्यासारख्या आहेत आणि याचा अपडेट आपण कंटिन्यू घेत असणार आहे. आता मराठा आरक्षण मिळणार की नाही, लक्ष्मण हाके जिंकणार का, मनोज जरांगे पाटील यांचं वर्चस्व वाढणार, हे सगळं पुढे बघण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.